श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी धनतेरस आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. सनातन धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार समुद्र मंथनाद्वारे भगवान धन्वंतरी यांचा अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची पूजा केल्याने जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे. याशिवाय या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादींची खरेदी करणे देखील खूप शुभ समजले जाते. दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असतो. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता. म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. तसेच घरामध्ये पैसा देखील येत नाही. आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ मिळण्यासाठी, घरामधील आजारपण, भांडण, तंटे, वादविवाद दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता ही भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण विविध उपायांचा सेवेचा अवलंब करत असतो. ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत की जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील नांदते. आता आपल्याला देखील या दिवशी एक उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला एक फूल अर्पण करायचं आहे. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिताचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख, समृद्धी नांदते. गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख, शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता देखील राहते, ज्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात. तर आता आपल्याला या दिवशी गोकर्णीचं फूल हे घरी आणायचं आहे. निळ्या रंगाचं जे गोकर्णीचं फूल असतं ते आपण घरी आणावं. आता आपण या दिवशी 5 गोकर्णीची फुले घरी आणायची आहे. आता ही फुले घरी आणल्यानंतर आपल्याला प्रथम माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. धनतेरसला जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तेव्हाच आपण हा उपाय सेवा करायची आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर धनतेरसची पूजा करत नसेल तरी पण आपण या दिवशी या गोकर्णाच्या फुलाचा उपाय सेवा ही करायची आहे. आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा पाट मांडला तरी पण चालेल. त्यावरती लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे. आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा
दिवा देखील प्रज्वलित करू शकता। त्यानंतर भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे। भगवान श्री गणेशांना शुद्ध जलाने अभिषेक करावा। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे। आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण कराव्या। मग दुर्वा असेल, जास्वंदीचं फूल असेल, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल। आता यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा सेवा करायची आहे। माता लक्ष्मीला देखील अभिषेक करणे शक्य असेल तर अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आता माता लक्ष्मीला फुलं ही खूप प्रिय आहे, तर आपल्याला गोकर्णीची 5 फुलं आणायची आहे। आता तुमच्या इथे जवळपास कुठून जरी तुम्ही गोकर्णीचे फूल खरेदी केले तरी पण चालेल, किंवा जिथे फुले मिळतात तिथे देखील तुम्हाला या दिवशी गोकर्णीचे फूल हे बघायला मिळेल। तर आता आपण हे गोकर्णीचं फूल एका लाल कपड्यावरती ठेवायचं आहे, किंवा एखाद्या प्लेटवरती ठेवलं तरी पण चालेल। आता आपण हे गोकर्णीची फुले आणल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, तसेच धूप दीप दाखवायचा आहे। आता आपण ही 5 गोकर्णीची फुले आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या कणकधारा स्तोत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे। तसेच आपण व्यंकटेश स्तोत्र देखील 1 वेळा पठण करायचं आहे। आता तुम्हाला हे पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला हे स्तोत्र म्हणायचेच आहे। हे स्तोत्र जर आपल्या घरामध्ये आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हटले तर आपल्यावरती सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा राहतो। तसेच आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई ही देखील जाणवत नाही। आता ती 5 फुले आपल्या हातामध्ये असतानाच आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा दुसरे काही असेल, ते आपण माता लक्ष्मीला सांगायचे आहे। त्यानंतर ही 5 फुले आपण माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे। मग तुम्ही लाल कपड्यामध्ये ही 5 फुले ठेवू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी रात्रभर आपण ही 5 फुले माता लक्ष्मीजवळच राहून द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही 5 फुले आपण त्या लाल कपड्यामध्ये बांधायची आहे। ही पोटली आपण आपल्या खिशामध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता, किंवा महिलांनी जर त्यांच्या पर्समध्ये ही 5 फुले ठेवली तरी पण चालेल। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही। किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवता, मग तिजोरी असेल किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जिथे पण पैसे ठेवत असाल तिथे आपण ही 5 फुले ठेवायची आहे। धनप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसेच आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी गोकर्णीचे झाड देखील खरेदी करू शकता आणि ते आपल्या घरामध्ये लावू शकता। त्यानंतर दुसरं झाड म्हणजे त्याला कुबेर राशीचं झाड किंवा क्रसूला देखील म्हटलं जातं, तर आपण हे झाड देखील खरेदी करू शकता। जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल किंवा घरात पैशाची कमतरता असेल तर घराच्या उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होईल। लागवड करताना रोप अंधारात राहू नये याची विशेष काळजी घ्यावी। तसेच याची पाने आपण नेहमी स्वच्छ ठेवायची आहे। आपण जर या दिवशी या झाडाची पूजा केली, सेवा केली, तर आपल्याला कुबेर देवतेचा व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही। हे झाड जेव्हा पहिल्यांदा आपण घरी आणाल तेव्हा आपण त्या झाडाला थोडंसं कच्चं दूध आणि शुद्ध जल अर्पण करायचं आहे। तसेच तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।